तर 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आज साताऱ्यात पारंपरिक ग्रंथदिंडी आणि भव्य अशा चित्ररथ शोभायात्रा दिमाखात काढण्यात आली आहे। मराठी साहित्य, संस्कृती आणि परंपरेचा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी शहरातील नागरिक, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। दिंडीत संत साहित्य, लोककला, ऐतिहासिक वारसा आणि मराठी भाषा जपण्याचा संदेश देणारे विविध चित्ररथ आकर्षण ठरले। साहित्यिक, कलाकार, विविध सांस्कृतिक संघटना आणि स्वयंसेवी संस्था पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले। ग्रंथदिंडी दरम्यान जय जिजाऊ, जय महाराष्ट्र आणि मराठी माझी जान अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। पुढचे 4 दिवस सुद्धा हे संमेलन इतकं रंगेल। मागच्या 98 संमेलनापेक्षा अधिक उठावदार कामगिरी करणारे हे संमेलन ठरेल। आणि शिवेंद्रराजेंनी जो काही महामंडळाला शब्द दिलेला होता की आम्ही स्वागतात कुठेही कमी पडणार नाही, त्या पद्धतीनं महामंडळाचं सुद्धा समाधान झालेलं आहे। आणि महामंडळानं सुद्धा मान्य केलेलं आहे की हे संमेलन अतिशय दर्जेदार आणि उच्च प्रतीच्या कोटीची इथं सौंदर्य व्यवस्था वगैरे सगळं करण्यात आलेले सगळे। मला वाटते समारोपाच्या दिवशी जे आपल्याला म्हणजे सदिच्छाही मिळतील तोच दिवस आपला यशस्वी दिवस असणार आहे। आज अजून सुरुवात खरं म्हणजे उद्यापासून सुरुवात व्हायची आहे। पण आम्हाला खात्री आहे की सातारचा ठसा, एक वेगळेपणाचा ठसा आम्ही नक्की या शतकपूर्व जे संमेलन आपण म्हणतो याच्यावर आम्ही उमटवू। जी मंडळी आलेली आहे त्यांच्या मुखावर जो उत्साह आहे तो पाहून आम्हाला अधिक काम करण्याचं बळ येते, स्फूर्ती येते। माझी खात्री आहे की साहित्य शारदेच्या या उत्सवात येत्या 4 दिवसात सातारा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील। दरम्यान साताऱ्यात होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मात्र देशभरातून आलेल्या साहित्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे। साहित्य संमेलनात व्यवस्था अपुरी असल्याचा आरोप आहे। राहण्याची, जेवणाची सोय नसल्यानं साहित्यप्रेमी नाराज झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।